नमस्कार. आपल्या सगळ्यांच्या मनात एक राक्षस दडलेला असतो, भीतीचा राक्षस. त्यावर विजय कसा मिळवायचा हा प्रश्न अनेकांना पडतो. तर आज आपण याचबद्दलची एक खूप प्रभावी बोधक कथा समजून घेणार आहोत. तर सुरुवात एका अगदी मूलभूत प्रश्नापासून करूया. भीती ही भावना आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, नाही का? पण भीती म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा आपल्याला एखाद्या धोक्याची जाणीव होते तेव्हा आपलं मन आणि शरीर जी एक तीव्र प्रतिक्रिया देतं ती म्हणजे भीती. यामुळे साहजिकच मानसिक ताण येतो आणि शरीरातही बदल जाणवतात. आणि या प्रतिक्रियेमुळे होतं काय तर चिंता वाढते, अस्वस्थता येते. कधीही भीती अगदी तर्कसंगत असते, पण कधीकधी ती पूर्णपणे अतार्किकही असू शकते. आणि याच भावनेतून आपली लढा किंवा पळा म्हणजे फाईट ऑर फ्लाईट ही नैसर्गिक संरक्षण यंत्रणा सुरू होते. पण एक गोष्ट लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक भीती वाईट नसते. तिची दोन वेगवेगळी रूपं आहेत. बघा, एकीकडे भीती आपलं संरक्षण करते, आपल्याला धोक्यांपासून सावध करते. पण दुसरीकडे जर हीच भीती खूप तीव्र झाली किंवा खूप काळ टिकली तर ती आपल्याला अक्षरशः पंगू बनवू शकते, काहीही करण्यापासून रोखू शकते. भीतीची ही जी दुहेरी बाजू आहे ना, ती कृष्ण आणि त्याचा भाऊ बलराम यांच्या एका खूप जुन्या बोधकथेतून अगदी स्पष्ट होते. गोष्ट सुरू होते एका अंधाऱ्या रात्री. कृष्ण आणि बलराम एका घनदाट जंगलातून प्रवास करत आहेत. अंधारं जंगल हेच मुळात अज्ञात गोष्टींचं एक प्रतीक आहे. रात्री स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ते एक योजना आखतात. ठरतं की एकाने झोपायचं आणि दुसऱ्याने पहारा द्यायचा. त्यानुसार कृष्ण आधी झोपायला जातो. बलराम पहारा देत असतानाच अचानक तिथे एक राक्षस येतो. तो बलरामावर जोरात ओरडतो आणि त्याला पाहताच बलरामाच्या मनात प्रचंड भीती निर्माण होते. तो आतून पूर्णपणे घाबरतो. आणि गंमत बघा, इथे एक विचित्र गोष्ट घडते. जशी जशी बलरामाची भीती वाढत जाते तसा तो राक्षसही आणखी मोठा होत जातो. त्या आरडाओरडीने कृष्णाला जाग येते. आता पहारा द्यायची पाळी त्याची असते, पण त्याचा राक्षसाला सामोरे जायचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे वेगळा असतो. तोच भयानक राक्षस आता कृष्णासमोर येतो, त्याच्यावर ओरडतो. पण कृष्ण अजिबात घाबरत नाही. तो शांतपणे, खंबीरपणे आपल्या जागी उभा राहतो. घाबरून कोणतीही प्रतिक्रिया देण्याऐवजी कृष्ण अगदी शांतपणे त्याला एक साधा प्रश्न विचारतो, तुला काय हवंय? कृष्णाच्या या धैर्याने आणि शांत वृत्तीने एक चमत्कारच घडतो. तो राक्षस कृष्णाच्या प्रत्येक प्रश्नानंतर हळूहळू आणखी लहान होऊ लागतो. जो राक्षस काही वेळापूर्वी इतका विशाल वाटत होता तो आता इतका छोटा होतो की कृष्ण त्याला सहज उचलून आपल्या धोत्राच्या टोकाला बांधून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा रात्रीच्या या घटनेमागचा खरा अर्थ समोर येतो. त्या इवल्याशा जीवाला पाहून बलराम चक्रावून जातो. त्याला विश्वासच बसत नाही की हा तोच अजस्त्र राक्षस आहे ज्याला पाहून तो रात्री प्रचंड घाबरला होता. आणि त्याच्या मनात जो प्रश्न येतो तोच ह्या संपूर्ण कथेच्या गाभ्याकडे आपल्याला घेऊन जातो. कृष्णाचं उत्तर खरं तर तेच या संपूर्ण कथेचं सार आहे. तो म्हणतो, जेव्हा आपण अशा गोष्टीला घाबरतो ज्याला घाबरण्याची गरज नाही, तेव्हा ती गोष्ट आपल्यापेक्षा मोठी होऊन बसते. पण जेव्हा आपण भीतीतून मुक्त होतो तेव्हा आपण त्या गोष्टीपेक्षा मोठे होतो. तर मग या शक्तिशाली कथेतून आपल्या आयुष्यासाठी काय बोध घ्यायचा? या कथेतला राक्षस म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपल्या आयुष्यात येणाऱ्या समस्या, आव्हानं आणि दुःख यांचं ते एक प्रतीक आहे. ही कथा आपल्याला आव्हानांवर मात करण्याचा एक सरळ मार्ग दाखवते. सगळ्यात आधी हे समजून घ्या की आव्हानं आपल्याला संपवायला नाहीत तर काहीतरी शिकवायला येतात. मग न घाबरता त्या आव्हानाला थेट सामोरं जा. त्या समस्येपेक्षा स्वतः मोठे व्हा आणि मग बघा, नियंत्रण आपोआप आपल्या हातात येतं. आणि हाच विचार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की आपल्या मार्गात येणारी प्रत्येक अडचण ही आपल्याला त्रास देण्यासाठी नाही तर आपण काय बनू शकतो, आपली क्षमता काय आहे हे घडवण्यासाठीच आलेली असते. ती एक संधी असते स्वतःला अधिक मोठं बनवण्याची.